मित्रांनो, मिथुन राशीसाठी कसा असेल फेब्रुवारी महिना? मिथुन मासिक राशी भविष्य फेब्रुवारी महिन्याचे. मिथुन राशीचे लोक खूप आकर्षक असतात. ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत असतात. आयुष्यात नेहमी काहीतरी नवीन करण्याची इच्छा त्यांची असते. या राशीचे लोक बुद्धिमत्तेला महत्त्व देतात. या राशीचे लोक बहुमुखी प्रतिभांनी समृद्ध असतात. त्यांच्या राशीचा स्वामी बुध असल्यामुळे ते आपल्या खास बोलण्याच्या शैलीने इतरांना आकर्षित करतात. मिथुन राशीचे फेब्रुवारी महिन्याचे मासिक राशी भविष्य तुम्ही नक्की जाणून घ्या. मित्रांनो, पत्रिकेतील 7व्या भावात गुरुग्रहाच्या प्रभावामुळे व्यवसायात प्रगती होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. व्यवसायात तुम्हाला तुमच्या भावाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. 11व्या भावात गुरु आणि शनीच्या संयुक्त संक्रमण प्रभावामुळे तुम्हाला अधिकारी आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळेल आणि तुमचे उत्पन्न वाढेल. शनीची 3री राशी वर्षभर तुमच्या उत्पन्नाच्या घरावर पडेल. यामुळे तुमचे उत्पन्न सुधारेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही बचतीचा विचार करू शकतात. वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या व्यस्त वेळापत्रकामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाला जास्त वेळ देऊ शकणार नाही, पण तुमच्या कुटुंबात आनंद आणि शांतीचे वातावरण असेल. तुम्हाला तुमच्या भावांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. 3य भावात गुरुग्रहाच्या प्रभावामुळे तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. 5व्या भावात गुरुच्या प्रभावामुळे तुमच्या मुलांची प्रगती होईल. ते आपल्या बौद्धिक बळावर आपले ध्येय साध्य करतील. नवविवाहित लोकांना अपत्य होऊ शकते. एप्रिल नंतरचा काळ थोडासा प्रभावित होऊ शकतो, त्यामुळे त्यांना वेळेवर विशेष लक्ष द्यावे लागेल. यावर्षी तुम्ही मानसिकदृष्ट्या समाधानी राहाल. यावर्षी तुमचे आरोग्य अनुकूल असेल, कारण कोणतीही चिंता किंवा समस्या उद्भवणार नाही. एप्रिल नंतरच्या प्रतिकूल काळामुळे तुमच्या प्रकृतीवर किरकोळ आजार होऊ शकतात. त्यामुळे योगासने आणि नियमित दिनचर्येद्वारे तुम्हाला संतुलित ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. 11व्या घरात गुरुच्या प्रभावामुळे धनात सातत्य राहील. उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यास हे वर्ष विशेषतः अनुकूल आहे. या कालावधीत तुम्ही मोठी गुंतवणूक करू शकतात. गुंतवणूक किंवा आर्थिक बाबतीत कोणताही मोठा निर्णय फेब्रुवारी महिन्यात घेण्याआधी त्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींचा सल्ला अवश्य घ्यावा. या महिन्यात तुम्हाला केतू 4th भावात असल्यामुळे तुम्हाला जमीन किंवा वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित काही कामांसाठी अचानक प्रवास करावा लागू शकतो. मित्रांनो, 5व्या घरात गुरुची दृष्टी विद्यार्थ्यांसाठी शुभ आहे. यावर्षी तुम्हाला उच्च शिक्षणासाठी सर्वोत्तम शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळेल. 6ष्ठ स्थानावर गुरु आणि शनीच्या एकत्रित प्रभावामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना या महिन्यात यश मिळू शकते. हरभऱ्याची डाळ, केळी, बेसन लाडू इत्यादी पिवळ्या वस्तूंचे तुम्ही गुरुवारी दान करावे. याने तुम्हाला लाभ होईल. गुरुवारी उपवास ठेवावा. बुधवारी गणपतीच्या मंदिरात दुर्वा अर्पण कराव्या. फेब्रुवारी हा महिना मिथुन राशीच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक असणार आहे. त्यांचा व्यवसाय, त्यांची शैक्षणिक क्षमता सगळ्यांमध्ये त्यांना लाभ होणार आहे. पैसा खूप येईल, बचत सुद्धा होईल. फक्त थोडाफार आरोग्याची काळजी त्यांनी घ्यायची आहे. योगासने, व्यायाम आणि चांगला आहार त्यांना निरोगी ठेवू शकतो. विष्णूची पूजा करा, पिवळ्या वस्तूंचे दान करा. गुरुवारी उपवास केल्याने लाभ होईल. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.